सर्वांना नमस्कार. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या या भवनामध्ये मी पहिल्यांदा केव्हा आलो याचा विचार करत होतो. विद्यार्थी दशेमध्ये विद्यार्थी चळवळीत काम करत असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता म्हणून काही पत्रकारांना आपलं निवेदन द्यायला, त्यावेळेच्या केलेल्या आंदोलनाची माहिती द्यायला, आणि त्यावेळेला जी लोक भेटली ती सगळी डोळ्यासमोर माझ्या येत आहेत. आणि तेव्हापासून म्हणजे अगदी प्रिसाइजली सांगायचं झालं तर 1990-91 पासून माझा मुंबई मराठी पत्रकार संघ आणि या सगळ्या सहकार्याविषयी माझा संबंध संपर्क राहिला. आणि त्यामुळे चव्हाणजींनी ज्यावेळेला मला निमंत्रण दिलं की असा आमचा वार्तालाप होतो, तर मी म्हटलं अरे मी नक्की येईल. आणि त्यामुळे मी आलो याचा विषय माझ्या डोक्यात मी ठरवून काही बोलण्यासारखं आलो नाही. गप्पा मारू म्हटलं. गप्पांमध्ये प्रश्न आलेच, जे उत्तर आलीच, त्याच्यावर काही ना काही विश्लेषण करण्याला तुम्ही मोकळे, काही ना काही शिकायला मी मोकळा, या पद्धतीच्या कल्पनेने मी आलो. पण आता सुरुवातीला मंडळींनी सांगितलं की तुम्ही काही मिनिटं तुमची भूमिका मांडा. म्हणून मला असं वाटतं की दोन पद्धतीने अगदी थोडक्यात मी माझं मत त्या ठिकाणी मांडलं आहे. आणि ते म्हणजे की मी सरकारचाही भाग आहे, सांस्कृतिक कार्य, माहिती तंत्रज्ञान आणि मुंबई उपनगराचा पालकमंत्री म्हणून, आणि भारतीय जनता पक्षाच्या कोर कमिटीचा सदस्य, प्रदेश कोर कमिटीचा प्रमुख सदस्य म्हणून संघटनेचं सुद्धा काम आहे. माझा आयुष्यातला बराचसा काळ संघटनेच्याच कामात गेलेला आहे. आणि म्हणून दोन्हीचं जे काही ठळक मुद्दे जे मला मांडता असे वाटतात ते मी या ठिकाणी मांडतो. विकसित महाराष्ट्र 2047 ही भूमिका घेऊन आमचं सरकार आता कामाला सुरुवात केली. कामाची गती शपथ घेतल्यापासून होतीच, या अगोदरची कामं पुढे कंटिन्यू करणं आलंच. पण ज्यावेळेला विकसित भारत एक माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी देशासमोर नीती आयोगाच्या माध्यमातून काही वरिष्ठ पत्रकार, काही बुद्धिमान, काही चळवळीत असलेले लोक, युवक, युवती, शेतकरी, माता भगिनी, सर्व स्टेक होल्डर्सना एकत्र घेऊन श्रमिक, कष्टकरी, भारत ज्यावेळेला 100 वर्ष पूर्ण करेल त्यावेळेला 2047ला भारत कसा असला पाहिजे या संदर्भामध्ये एक चळवळ, एक सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास, सबका विश्वास या स्वरूपावर भारताने स्वप्न काय बघावेत, त्याचे टप्पे काय असावेत, त्याचे शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म धोरणात्मक प्रत्यक्ष कारवाईचे, कायद्याअंतर्गत आणि अन्यथा या संबंधातली चर्चा केंद्र सरकारने केली. त्याच आधारावर महाराष्ट्र सरकारने विजन महाराष्ट्र 2047 2047 आणि मग प्रत्येक विभागाच्या बाबतीमध्ये त्या विभागात बैठका झाल्या, सचिव स्तरावर बैठका झाल्या, उपसचिव स्तरावर बैठका झाल्या, जनतेतना हरकती सूचना सुद्धा घेतल्या, हरकतीपेक्षा सूचनाच. आणि त्या सूचनांच्या आधारावर काही विषय समोर आले, काही सर्वे झाले, सर्वेक्षणावर लोकांनी मतं मांडली, काही स्टेक होल्डर्सच्या मीटिंग झाल्या, आणि आता एक प्रारूप त्याचं बनलं. 2 कॅबिनेट आली, त्या प्रारूपाला मान्यता दिली. त्याच आधारावर सांस्कृतिक कार्य मंत्रालय आणि माहिती तंत्रज्ञान विभाग यांनी सुद्धा आपापली ठळक त्यातला असलेला आपली सहभागिता या विषयावरचे निर्णय केले. आणि अगदीच ठळक सांगायचं झालं तर आमचा येणाऱ्या काळातला हा प्रयत्न आहे, सार्वजनिक आणि खाजगी भागीदारीतनं सुद्धा तो करता आला तर करावा. तो म्हणजे मुंबईजवळ अटल सेतू पार केल्यानंतर जिथे एज्युकेशन सिटी, जिथे स्पोर्ट्स सिटी, जिथे AI सिटी, या सगळ्या गोष्टी येणार आहेत. त्याच भागामध्ये ज्याला आपण लास वेगासमध्ये स्पियर म्हणतो, स्पियर 2 एक्सपिरियन्स सेंटर आहे, जे जग तिकडे पाहायला जात आहे. या स्वरूपाचं, आणि कदाचित मी पहिल्यांदाच आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये याचा उल्लेख करतोय, तसं
खूप मोठ्या गुंतवणुकीचं केंद्र बनेल, सांस्कृतिक केंद्र बनेल, एखाद्या कलात्मक गोष्टींचं केंद्र बनेल. जगमगालातल्या कलाकारांना, भारतातल्या कलाकारांना, महाराष्ट्रातल्या कलाकारांना ग्रँड स्केलवर आणि त्याबरोबर टेक्नॉलॉजिकली जे एक्सपिरियन्सेस घ्यायचे असतात. आता 5G आहे, 3D आहे, AI आहे, या सगळ्याची अनुभूती घेण्यासाठीचे एक असं स्पियर 2 त्या ठिकाणी करण्याचं येणाऱ्या टप्प्यामध्ये आम्ही ठरवलं आहे. त्यासाठीची प्रक्रिया सुरू केली आहे. मला आवर्जून उल्लेख करायचा आहे की महाराष्ट्र आपला इतका समृद्ध आणि संपन्न आहे, पण आपल्या महाराष्ट्राकडे संपन्नतेबरोबर जगाला दाखवणाऱ्या इतक्या गोष्टी आहेत. म्हणजे किती चित्रकारांची नाव घेऊन त्या चित्रकारांपासून, शिल्पकारांपासून, पाककलेपासून, वस्त्रकलेपासून, नृत्यकलेपासून, वास्तुकलेपर्यंत सगळ्या जगासमोर मांडणाऱ्या गोष्टी आपल्याकडे आहेत, मांडण्यासारखं आपल्याकडे आहे. पण स्वतःच्या राज्याच्या मालकीचं संग्रहालय नाही. आम्ही हा टप्पा पुढे गेलेलो. आमचं सरकार आलं, मी मंत्री झाल्यानंतर बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये ज्यावर जवळजवळ 8 लाख फुटाचं कन्स्ट्रक्शन करता येईल असा भूखंड हा तसा सरकारी जागातून गेला होता, तो मिळवला. मी देवेंद्रजींचं धन्यवाद देईन की त्या सगळ्या प्रक्रियेत त्यांनी घेतलेल्या धाडसी निर्णय आणि भूमिकेमुळे तो भूखंड आला. त्याच्यावरचं आरक्षण बदललं म्हणजे संग्रहालयासाठीचं केलं पूरक, नंतर त्याच्यावर बदल बांधलं नव्हतं. आणि संग्रहालयासाठीचं आरक्षण करून त्यावर झोनल FSI, जवळचा FSI, तिकडेच आपलं रेल्वे, मेट्रो रेल्वेचं स्टेशन आहे, त्यामुळेचा FSI अशा स्वरूपात PMC MMRDA ला करून त्याचं डिझाईन फायनलायझेशन चालू आहे. आणि येणाऱ्या काळात राज्याचं स्वतःचं एक संग्रहालय आहे. तिसरा मुद्दा ठळकपणे सांगायचा झाला तर आपल्याकडे 14 कोटीच्या वर अशी दस्तावेज आहेत की ज्याचं मूल्य अमूल्य आहे. ती वेगवेगळ्या दप्तरामधली आहेत. ती इंग्रजकालीन आहे, ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या मोडी लिपीतल्या पत्रापासूनची आहे. ऐतिहासिक आहे, धार्मिक आहे, सांस्कृतिक आहे, सामाजिक आहे, सर्व अर्थाने हे दस्तावेज जे आहेत त्या सगळ्यांचं आपण आता संरक्षण, जतन आणि डिजिटलायझेशन करतोच आहे. पण आपल्याकडे अभिलेखा भवन गॅझेटरीज अशी महाराष्ट्र सरकारची नाही. त्यासाठी BKC 5 लाख फुटाचं कन्स्ट्रक्शन करता येईल असा दुसरा भूखंड मिळवला. त्याच्यावर त्यासाठीचं आवश्यक आरक्षण करून त्याच्यावर सुद्धा PMC अपॉइंट करून त्याचं बजेटिंग चालू आहे. मोठ्या प्रमाणातला एक खजिना ज्याला आपण बौद्धिक खजिना आणि इतिहास संशोधकांसाठीचा खजिना आपण येणाऱ्या काळात त्या अभिलेखा भवनमधून, गॅझेटरीज भवनातून जगाला खुलं करणार. त्याचं भूमिपूजन 6 महिन्यात आपण करू. इथपर्यंतची पावलं आपण थोडे टाकले. आपल्या सगळ्यांनाच आनंद वाटेल, अभिमान वाटेल असा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 गड किल्ले, 11 त्यातले महाराष्ट्रातले, 1 त्यातला जिंजीचा, हा अख्खी लढाई म्हणजे ती लढाईच असते, बौद्धिक लढाई. असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. काही जे युनेस्कोच्या ॲडवायझरी कमिटीवर बसलेल्या आयकॉमर्स मधले सदस्य यांच्याशी वांशिक किंवा त्याला रंगाची लढाई म्हणतो आपण, ती लढाई करतो. पण या सगळ्यातून केंद्र सरकार आणि माननीय मोदीजींचे आपण धन्यवाद व्यक्त करू की त्या सगळ्यात हा प्रस्ताव देशातून आपला, कारण प्रत्येक राज्याचे प्रस्ताव असतात, त्याला प्राथमिकता देऊन तो आपण नेला. 21 देशांच्या समोर मंजुरी करताना त्यासाठी लागणारा मूल्य तर आपल्याकडे वैश्विक अद्वितीय मूल्य तर होतच, पण त्याबरोबर लागणारे डिप्लोमॅटिक चॅनल्स आहे सगळ्यात आपण ते 12 गड किल्ले आणि त्याचा आता संवर्धन, जतन, सुशोभीकरणाचा कार्यक्रम, त्याचं धोरण आपण फायनलाइज करतोय. हे आपण त्या ठिकाणी यशस्वी करू शकतो. आज मुद्दाम मला या ठिकाणी उल्लेख करायचा आहे की संविधान दिवसाला, हाही पहिल्यांदाच मी उल्लेख करतो कुठे, संविधान दिवसाच्या दिवशी युनेस्कोच्या पॅरिसच्या कार्यालयामध्ये आपल्या सरकारच्या वतीने, महाराष्ट्र सरकारच्या वतीने, केंद्र सरकारच्या सहाय्याने आपले तिकडचे जे दूत आहेत युनेस्कोतले भारताचे, त्यांच्या पुढाकाराने आणि माझ्या विभागातून केलेल्या प्रयत्नातून
परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा श्रद्धाकृती पुतळा हा वर्ल्ड युनेस्कोच्या कार्यालयात समारंभपूर्वक लागणार आहे. यापर्यंत सुद्धा त्यामुळे मी असं बऱ्याच गोष्टी या सांगण्यासारख्या आहेत. मला तुमच्याकडे प्रश्न घ्यायचे त्यामुळे मी त्याला थोडं लिमिटेड करतो. आणि संघटनेच्या जीवावरच निवडणुकीला आम्ही सामोरं गेलोच आहोत. आजच सकाळी सलग 3 तास माननीय देवेंद्रजी, माननीय रवींद्र चव्हाणजी, माननीय बावनकुळे, आम्ही सगळेच ज्यांच्याकडे विविध निवडणुकांची आणि कोर कमिटीची जबाबदारी आम्ही सगळे बसलो होतो. जिल्हा परिषदा, नगरपंचायती, नगरपालिका या विषयामधल्या आता नगर परिषदांच्या निवडणुकीच्या बाबतीतला सेंट्रली आम्ही केलेला सर्वे, स्थानिक त्या ठिकाणी नगर परिषद स्तरावर त्या जिल्ह्यात आमच्या कधी केलेला सर्वे, उमेदवारांचा अर्ज, त्याची छाननी, त्याच्यावरचा संघटनात्मक शेरा, संघटनेच्या बैठका, बरोबरीने फॉर्म भरण्याच्या बाबतीतला डेमो, अशा सगळ्या गोष्टी पूर्ण करून आता 13 तारखेपासून अर्ज दाखल करून आम्ही निवडणुकांमध्ये उतरत आहोत. आणि मला असं वाटतं की 2 तारखेला मतदान आहे, 3 तारखेला निकाल आहे. आणि त्यामुळे 3 तारखेचा निकाल 3 डिसेंबरचा असल्यामुळे मी पूर्णपणे शाश्वत आहे की विरोधकांचे, महाविकास आघाडीचे 3-13 वाजता आणि 2ला इलेक्शन असल्यामुळे आमची मतं डबल होती. मला वाटतं मला बोलायचं एवढंच पुरेसं आहे. तुमच्या विचारांसाठी जे खाद्य मी दिलं आहे तुम्ही विचार. आणि काही विचारण्यासारखं नसेल तर मी सांगितलंच हवं. मग कुठली निवडणूक हो किंवा न हो, कुठल्याही बातमीचा पण परिणाम होतो. निवडणुका सुद्धा होईलच. आणि त्यामुळे निवडणुकांमध्ये मतदानाचा कौल हा महत्वाचा असतो. आणि मतदार हा आपल्याकडे सगळ्यात हुशार आहे. आमचा मतदार, मतदान केंद्र, मतदान यंत्र आणि मतदार यादी याच्यावर भरोसा आहे. आणि त्यामुळे त्या सगळ्यांच्या रचनेतून मतदार योग्य काम करतो. आता राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार आहेत, तर मुंबईमध्ये अनेक गेली काही वर्ष असं हे होतं, चित्र होतं की राज आणि उद्धव एकत्र मराठी माणसासाठी येतील किंवा यावं, असं खूप चर्चा होती. आता ते आले तर त्याचा कितपत परिणाम होईल आपल्या कुटुंब एकत्र आलं तर आमचा आनंदच आहे ना. त्या दोघांचं कुटुंब एकत्र आलं, कोणाचंच कोणाचंही, तर त्याच्यात आम्ही प्रश्न उपस्थित करावे असे आम्ही कोण आणि का करावे किंवा आम्हाला आनंदच आहे. पहिल्यापासून ते एकत्र राहिले असते तर अजून आनंद राहिला असता. पहिल्यापासून ते एकत्र राहिले नाही याचं कारण विविध असतात आहे. ते पहिल्यापासून एकत्र न राहता पुन्हा एकत्र आले त्याचं कारण आता कळेल. आणि म्हणून असं वाटतं कुटुंबावर आम्हाला काही प्रतिक्रिया द्यायची नाही. राहता राहिला विषय निवडणुकात एकत्र येतील की नाही अजून त्यांनी घोषित कुठे केलं. अजून तर माझ्या वर्तमानपत्रातील किंवा दूरचित्रवाहिनीवरच्या मित्रांना इतकी घाई लागली की त्यांनीच अनाऊन्स केले. तर हरकत नाही, त्या अनाऊन्समेंटला त्यांना फॉर्मली करू द्या आणि त्याच्यानंतर प्रतिक्रिया अधिकृत देणं सोयीचं पडेल. पण मी एवढं नक्कीच सांगेन, जर ते येणार असतील असं धरून तुम्ही मला प्रश्न विचारत असाल तर त्यांचं एकत्र येणं हे निवडणुकापुरतं आहे का नाही याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल. आणि ते जर येणार असतील याच्यावर खरं मानलं तर त्याचा निघणारा निष्कर्ष आहे की भारतीय जनता पार्टीने महायुतीची भीती म्हणून त्यांना एकत्र यायला लागत आहे. हा त्यातला निष्कर्ष निघू शकतो. त्यांना एकत्र येऊ द्या. Small advice I need from you, sir. In the politician, there are differences now. There is a lot of difference in the politician. Once upon a time, the politicians were called as a poisonous people, but now it has completely changed to the dangerous man. What do you want to say on this, sir? I can't comment on such a hypothetical question. We'll talk in person. So there is one more thing I would like to clarify. We are having a foreign minister also, sir. Sorry? Foreign minister. The person in charge looking after the foreign people actually on world. But nowadays that thing also doesn't work properly, sir. There are also a lot of things going on wrong here. महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या
पार्लमेंटमधले प्रश्न पार्लमेंटमध्ये चर्चा करू, पण तुमच्या सूचना आहेत. ओके. शिला साहेब, प्रश्न असा आहे की मुंबईचा महापौर कोणाचा होईल, काय वाटतं? पण माझ्यासाठी उत्तर स्पष्ट आहे आणि मुंबईकरांचा कलही स्पष्ट आहे. मुंबईकरांचा कल लोकसभेत झालेल्या मतदानात महापालिका बोर्डाचा रिझल्ट जर आपण मॅप केला, विधानसभा निवडणुकीमध्ये महापालिका वॉर्डशहा जर निवडणुकांचा निर्णय मॅप केला आणि आताचं असलेलं मुंबईकरांमधली चर्चा, वातावरण, सर्वेक्षण आणि विरोधकांची होणारी पळताबळी, या सगळ्याचा निष्कर्ष एकच आहे की महायुतीचा महापौर होईल. याच्यापेक्षा वेगळं काहीही होऊ शकत नाही. दोन प्रश्न आहेत. त्या माहितीमध्ये शिल्लक असतील मुंबईमध्ये, आणि दुसरं तुमच्याकडे जेव्हा मुंबईची निवडणूक होतात तेव्हा बीजेपीचा आकडा हा 50 ने वाढला महानगरमध्ये. आताच्या याच्यामध्ये तुमची भूमिका काय असेल मुंबईच्या particular गोष्ट? महायुतीमध्ये आम्ही सगळेच आहोत. भारतीय जनता पक्ष आहे, एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वातली मूळ शिवसेना आहे, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवारांच्या नेतृत्वात आहे, रामदास आठवलेजींचा पक्ष आहे, अन्य पक्ष यांच्याबरोबर सहकारी पक्ष आणि महायुती सगळीच आहे. मागच्या वेळी स्वतंत्र लढला होता तुम्ही शिवसेनेशी युती असताना, सत्तेत असताना स्वतंत्र. आणि आम्ही स्वतंत्र लढलो याचं कारण उद्धव ठाकरे यांचा अहंकार. ती अजूनही NSCतली गोरेगावची सभा आठवा, मी महायुतीत सडलो असं राज्यातल्या सत्तेतला फायदा घेऊन ते बोलले होते. राज्यातल्या सत्तेत बसून केंद्रातल्या सत्तेचा वाटा मागून महापालिकेच्या युतीमध्ये आम्ही सडलो असं त्यांनी म्हटलं आणि त्यांनी बाया पुरवल्या, मुंबईकरांनी फटका दिला. भाजपचा विजय आणि भाजपची वाढलेली मतं, खरं तर माझी कधी कधी हे शल्य आहे मला की पत्रकारांना या गोष्टीचं विश्लेषण अजून केलं तर बरं झालं असतं असं माझं मत आहे. 100च्या वर असलेली उद्धवजींचा पक्ष 2017 मध्ये 84 वर आला. इट वॉज डिसेंडिंग, त्यांचा आलेख हा उतरता आणि 32ची भारतीय जनता पक्ष 82 वर गेला. या आलेखाचं मूल्यमापन करण्याऐवजी त्यांचा महापौर झाला याच्यावर ती आम्ही चौकीदाराची भूमिका घेतली. देवेंद्रजींनी स्वतः सांगितलं की मग त्यावेळेला मित्रपक्षाशी आम्ही मित्रासारखं वागलो, त्यामुळे कुठलंही बहुमत नसतानाही त्यांनी 5 वर्ष त्या ठिकाणी महापालिकेत बसले. मला असं वाटतं आज उद्धवजींचा पक्ष, त्यांच्याबरोबर येणारे सगळे पक्ष यांना मिळून 50-55चा आकडा पार करता येणार नाही. माझा तर कार्यकर्ता सर्व तो आहेच, आणि त्यामुळे कार्यकर्ता म्हणून, आमदार म्हणून, मंत्री म्हणून, निवडणुकीतला प्रचारक म्हणून, निवडणूक प्रमुख म्हणून जे काम मला पक्षात येईल तुम्ही करणार नाही. मग सगळेच पण मी आज उघडले तर विरोधकांना जागृत कशा. आता पुढचा प्रश्न तुमचा आहे, ह्या मतदारसंघात किती येते? माझा प्रश्न जरा वेगळा आहे. तुम्ही स्वतः ॲडव्होकेट आहात, म्हणजे कायदेतज्ञ आहात, संविधानाबद्दल तुमची खूप श्रद्धा आहे, आणि दुसरीकडे तुम्ही सांस्कृतिक कार्य खात्याचे मंत्री असल्यामुळे राज्याची अस्मिता किंवा एकंदर महाराष्ट्राची अस्मिता ह्या सगळ्याचा संबंध तुमच्याशी, आणि म्हणून तुम्ही आधी जे निवेदन केलं त्या संदर्भात तुम्ही काय काम केलेलं आहे तुम्ही आता आम्हाला सांगा. माझा प्रश्न असा आहे की बॉम्बे तर मुंबई होऊन 25 वर्ष होऊन गेलेली आहे, पण आजही बॉम्बे हायकोर्ट असं केलं जातं, आणि त्याप्रमाणे औरंगाबाद खंडपीठ, तर ते अजून औरंगाबाद खंडपीठच आहे. आता सरकारने एखादा निर्णय घेऊन शहरात नाव बदलल्यानंतर संविधानाप्रमाणे न्यायसंस्था स्वतंत्र आहे, स्वायत्त आहे, त्यामुळे तिकडचे निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना आहे. परंतु तरी सुद्धा की इतकी वर्ष सरकारने नाव बदलून सुद्धा त्या ठिकाणी ते नाव बदललं जात नाही, आणि हा म्हणजे मुंबई हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय आहे की बॉम्बेच्या बाबतीत मुंबईकर व्हायसाठी खूप सगळ्यांनी प्रयत्न केले. आता सुदैवाने आपले सरन्यायाधीश त्या ठिकाणी आहेत, ते आता 23 तारखेला निवृत्त होत आहेत, पण भूषण गवई हे सरन्यायाधीश आहेत, म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे आहेत, आणि त्यांचे वडील रासू गवई हे विधान परिषदेत मी ते सभापती तेव्हापासून काम केलं तर मी बघितलंय की अस्मितेसाठी अत्यंत जागृत असायची, म्हणजे ती सभागृहाची अस्मिता असो की राज्याची अस्मिता असो, त्यांचे चिरंजीव असलेले आहेत. आणि जर त्यांच्या हातात आहे, त्यांनी ठरवलं, आणि केंद्रामध्ये पण भाजप प्रणित सरकार आहे, त्यामुळे जर मोदीजींनी त्यात पुढाकार घेतला किंवा आपण पुढाकार घेऊन प्रयत्न केले तर 23 तारखेच्या आज सुद्धा हे बदल होऊ शकतो, आणि त्याची इतिहासात नोंद होईल. तर त्यामुळे कसा तुम्ही काय प्रयत्न कराल का की कसंही करून ते बॉम्बे हायकोर्टचं मुंबई, कारण तिथून जाताना
अतिशय लांबवलेल्या प्रश्नाचं एका वाटत आम्ही त्यासाठी आग्रह धरू. नाही नाही आग्रह धरणं नाही, माझं म्हणणं असं मला जे उत्तर देता येईल ते मी दिलं. मुळामध्ये बॉम्बेचं मुंबई सुद्धा हेचा सगळा प्रयत्न लोकसभेमध्ये राम नाईकांनी केला, भाजपने केला. जे अस्मितेच्या नावावर निवडणुकात आणि लोकांसमोर जातात त्यांचं याच्यातलं कॉन्ट्रीब्युशन काय, योगदान काय, हे त्यांनी कधीतरी स्पष्ट केलं. वंदे मातरम गायला पाहिजे हे भारतीय जनता पक्षाचं रामभाऊने केलं, मुंबईचा आग्रह राम नाईकांनी केला आणि त्यामुळे मुंबईमधल्या या सगळ्या अस्मितेच्या महत्त्वाच्या मराठी माणसाच्या विषयात सुद्धा भारतीय जनता पार्टीच लढली. जे याच्यावर अस्मितेचं राजकारण करतात त्यांना आमचा खडा सवाल आहे की तुम्ही 5 कामं यातून केली ना. तर अस्मितेच्या मुद्द्यात धरून दुसरा एक प्रश्न नुकताच 2-3 दिवसापासून चर्चेला येतोय. गेली वर्षभर महाराष्ट्राचं राजकारण आरक्षणाच्या मुद्द्यावरती ढवळून निघतंय आणि आत्ताच परत पवारांनी परवा विधान केलं की नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जे ओबीसी सर्टिफिकेट घेऊन येतील आणि ती जागा आरक्षित जर वेगळी असेल तर तिथे आम्ही कन्सिडर ओबीसी आता जे नवीन मराठा आरक्षणात केलं गेलं किंवा कुणबी सर्टिफिकेट घेऊन आलं त्याला आम्ही देणार नाही. परत एकदा जातीचं खतपाणी महाराष्ट्रात घातलं जातं. हा एक भाग. दुसरा, महाराष्ट्रातलं राजकारण आता तुम्ही क्रीडा संघटनेत आहात म्हणून तुम्हाला जोडून तो प्रश्न विचारतो. ऑलिम्पिक संघटनेची नुकतीच निवडणूक झाली, त्याच्यानंतर सिंधुदुर्ग महाराष्ट्राचं राजकारण वेगळ्या अस्मितेकडे घेऊन गेलं. म्हणजे तुमचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ एका वेगळ्या प्रकरणामध्ये आरोप-प्रत्यारोपात अडकले आणि आता उपमुख्यमंत्री अजित पवार वेगळ्या आरोप-प्रत्यारोपामध्ये अडकले दिसतात. आणि अजित पवार असं म्हणतात की कुठलीही निवडणूक आली की मला मतदान करण्याचा प्रयत्न होतोय, नेमकं कोण करत आहे? मला यातली माहिती नाही, अजितदादा स्पष्ट करते. हे बाकी तर दुसऱ्या मुद्द्यातली माहिती तुम्ही सांगू शकता. आणि त्यामुळे कोण बदनाम करत असेल अजितदादाला तर अजितदादा त्यांची माहिती असेल तर ते मुख्यमंत्र्यांना सांगतील, सार्वजनिक नेते कानात तरी सांगतील आणि त्यामुळे त्याच्यावर मुख्यमंत्री बहुतेक निर्णय करतील. आता राहिला जातीच्या बाबतीतल्या आधारावर राजकारण, हे खरंच आहे की आपल्याला प्रगल्भ महाराष्ट्राला, पुरोगामी महाराष्ट्राला, पुढे जाणाऱ्या विकसनशील महाराष्ट्राला याचा विचार करावाच लागेल. मला ती वाक्य अजूनही घटकतात. कोण कोणाशी केव्हा बोललं याचं उत्तर मला द्यायचं नाही आहे, कारण माझा व्यक्तीवर आरोप नाही त्या भूमिकेवर आरोप. मोठे नेते पुण्याला जातील आणि मग सांगतील की इथे आता फक्त हीच पगडी चालेल, ती पगडी चालणार नाही. हे जातीपातीच्यावरचे भाषण. मोठे नेते त्यांच्या सरकारच्या काळात आंदोलन जर राजू शेट्टींनी केलं शेतकऱ्यांचं तर आता जैन आम्हाला शेती शिकवणार का, असं वाटतं प्रतीक. मला पीडा आहे. सरकारमध्ये बसलेल्या मुख्यमंत्र्यांवर तुम्ही जरूर प्रश्न उपस्थित करा, खडे सवाल उपस्थित करा. मुख्यमंत्री देवेंद्रजी तर या सगळ्या गोष्टीवर भरोसा ठेवणारच आहेत, लोकशाही प्रक्रियेवर उत्तर देणारच आहेत. पण आता पेशवाई आली आहे का असा उल्लेख करा. कुठेतरी या गोष्टीचं आत्मचिंतन त्या मोठ्या नेत्यांनी पण केलं की आपण या सगळ्यांमध्ये दरवेळेला कशाच्यावर काय भूमिका मांडतो. आपला महाराष्ट्र इतका प्रगत आहे, संपन्न आहे, समृद्ध आहे, पुरोगामी आहे, पुढचा विचार करणार आहे आणि या सगळ्यांमध्ये मतदार म्हणून विचार करायच्या ऐवजी आपण त्यांच्या जातीवर विचार करून त्याचा आता कहर केला. तो राज ठाकरे यांनी त्याच्या मोर्चात आणि मनसेनेने, उद्धवजींच्या शिवसेनेने. आम्ही कुठला धर्म, जाती, भाषा भेद आमचा मुद्दाच नाही. सबका साथ सबका विकास आहे. त्यांनी मांडलेल्या भूमिकेवर प्रश्न किंवा त्यांनी केलेल्या निर्माण केलेल्या परसेप्शनवर सवाल आमचा आहे. मग तुम्हाला दुबार मतदार हेच बोगस मतदार आहे. आम्ही कुठल्याही दुबार मतदाराचं समर्थन नाही करत. त्यात तुम्ही नावं राज ठाकरेंना आमचा सवाल आहे की भोई, पाटील हीच नावं तुम्ही देता. तुम्ही ठरवून एक वायुमंडळ निर्माण करता, डिगभर म्हणून टेम्पो आणल्या सांगता आणि त्यामध्ये ही मराठी, भूमिपुत्र, हिंदूच नाव. काल त्यांचे कोणतरी पदाधिकारी आहेत त्यांनी सुद्धा नावं दिली ती हिंदू माणसांचीच. मी काही कुठल्या धर्माविरुद्ध बोलत नाहीये. का तुम्ही सर्वसाधारणता बोलत नाहीत? सर्वज्ञान का नाही बोलत? तुम्हाला गणेश मंदिरच दिसलं. मी असं नाही म्हणत की तुम्ही मदरसा बघा किंवा मुस्लिम धर्मियांची पण दुबार बघा. का तुम्ही बघत नाहीत? आणि त्यामुळे जातीवरनं आता मतांसाठी इतक्या
आणि म्हणून मतदार हुशार, मतदार या सगळ्यावर कधी आम्हाला कधी त्यांना जो त्याला संदेश द्यायचा तो देतोच. आणि म्हणून या पद्धतीच्या जातीच्या राजकारणाच्या बाबतीत कोणी असतं आत्मचिंतन त्याने तरी करावं आणि मतदारांनी त्याला धडा शिकावा असं माझं म्हणणं. काल त्या जगदीश देशपांडेंनी असंही दावा केला की भाजपला परराज्य महापौर करायचं आहे म्हणून. मग मी त्यांना सवाल विचारतो की राज ठाकरेंना मुसलमान महापौर करायचं आहे का? माझा आरोप आहे की मनसेला आणि उबाटा सेनेला विशिष्ट धर्मियांचा अल्पसंख्याक मुस्लिम महापौर करायचं आहे म्हणून ते दुबार मुस्लिम मतदारांची नावं सांगत नाहीत. एवढा हिंदू द्वेष त्यांना का? राज ठाकरे याचं उत्तर देत उदाहरण दाखल सुद्धा त्यांनी किंवा त्यांच्या त्या बगलबच्च्यांनी हिंदू नाव का नाही दाखवले? मग तुम्ही तुष्टीकरण करताय, तुमच्याच भाषेत सांगायचं तर चाटुगिरी करताय का? अहिंदूंची चाटुगिरी करताय? बरं तुमचा प्रवास अहिंदू आहेच. तुम्ही पहिल्यांदा बिहारी मतदारांविरुद्ध बोललात, माणसाबरोबर उत्तर भारतीय माणसाबरोबरच्या विरोधात बोललात, हिंदी भाषिकांच्या विरोधात बोललात, मग जैनांच्या विरोधात बोललात, मग गुजरातांच्या विरोधात बोललात, आता भूमिपुत्रांच्या विरोधात बोलताय. आणि त्यामुळे हे तुष्टीकरण आहे एवढंच आम्हाला सांगा. सर, राज ठाकरेंचा जो उल्लेख आला होता की भाजपमधलं आशिष शिलार एक असं नाव होतं की ज्याला राज ठाकरेंच्या निवासस्थानी ग्रीन ॲक्सेस होता. नेमकं कुठे काय बिनसलं? म्हणजे ते विधानसभेच्या इलेक्शनमध्ये भाजपने राज ठाकरेंच्या मुलाला जाहीर पाठिंबा दिला होता, भूमिका सुद्धा तशी होती. कुठे काय दिसेल? कारण तुम्हाला इन अँड आउट माहिती आहे राज ठाकरेंच्या सगळ्यात जवळचा तो बीजेपीमधलं कोणी असेल तर आशिष शिलार यांच्या पत्रकारांची भावना आहे. कुठे नेमके राज ठाकरे दिसेल? बिनस वगैरे काही नाही. ज्याचा त्याचा आपला धर्म, ज्याचा त्याचा आपला पक्ष, ज्याची त्याची आपली मागणी. माझ्या दृष्टीने मी त्यांना मित्र मानलं होतं, त्यांच्या आपल्याला समर्थन दिलं पाहिजे ही भूमिका मांडली. अमित ठाकरे यांना मी समर्थन दिलं. मी सार्वजनिक बोललो. माझ्या ज्या काही भूमिका आहेत त्या सार्वजनिकरित्या अमित ठाकरे यांना जिंकून येण्यासाठी मी घेतल्या. त्यांना आता माझ्यात मित्रता दिसत नसेल त्यांचा प्रश्न. मी तर मित्र